नमस्कार, सवितास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर माझी आजची रेसिपी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीचं सांबर। तर हे सांबर बनवण्यासाठी मी इथे तूर डाळ व मूग डाळ वापरलेली आहे। त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, वांगे आणि दुधी ह्या सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत। आता मी सांबर बनवायला सुरुवात करत आहे। तर सर्वप्रथम मी गॅस ऑन करून गॅसवर कुकर तापवून घेत आहे। पहा, इथे मी कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून त्या तेलावर हे डाळी व भाज्या सर्व शिजवून थोडंसं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची टेस्ट छान लागेल। आता त्याच्यामध्ये सर्व डाळी, ज्या 2 डाळी मी घेतलेल्या आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये 2-3 डाळी तुम्हाला ज्या हव्या आहेत त्यासुद्धा वापरू शकता। आणि धुवून ठेवलेल्या भाज्या मी त्याच्यामध्ये टाकत आहे। त्यानंतर हळद व थोडंसं मीठ टाकून कुकरला झाकण लावून त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या मी करून घेणार आहे। माझ्याकडे हा हॉकिनचा कुकर असल्यामुळे मी त्याच्या 6 शिट्ट्या करणार आहे। तुमच्याकडे जर दुसरा कुकर असेल तर तुम्ही त्याच्या कमी शिट्ट्या केल्या तरी चालतील, पण डाळ ही चांगली शिजायला हवी, घट्ट आणि मऊसूत शिजायला हवी, त्याच्यामुळे मी याच्या जास्त शिट्ट्या करत आहे। पहा, आता पाणी टाकलेलं आहे, कुकरला झाकण लावून द्यायचं आहे व त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। ते मी 6 शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत। तोपर्यंत इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे, जी फोडणीसाठी लागणार आहे। त्याचबरोबर काही कोरडे मसाले, सांबर मसाला, मिरची पावडर, धणे पावडर, लाल तिखट आणि मीठ हे कोरडे मसाले मी घेतलेले आहेत। तर हे सर्व साहित्य आता कढईमध्ये फोडणीसाठी मी वापरणार आहे। त्याच्यासाठी मी गॅस ऑन करून गॅसवर कढई तापवायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकून ते तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे। पहा, इथे मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे। आता मी त्याला कढीपत्त्याची फोडणी देत आहे। कढीपत्त्यामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते, सुगंध येतो आणि सांबाराला कढीपत्ता हा आवश्यकच आहे। त्यानंतर जिरे आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो मी टाकणार आहे। तर कांदा आणि टोमॅटो हे चांगलं परतून घेतल्यावर जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्टसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि छान असं त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडे परतल्यानंतर त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत व हे कोरडे मसालेसुद्धा छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून सांबर छान असं टेस्टी असं सांबर तयार होईल। पहा, अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर हे मसाले परतल्यानंतर कुकरमध्ये जी आपण डाळ आणि थोड्याशा भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत। तर कढईमध्ये आपल्याला जेवढं सांबर करायचं आहे त्या हिशोबाने त्या भाज्या व डाळ टाकून पाणी टाकून ते सांबर आपल्याला 5 ते 7 मिनिट शिजू द्यायचं आहे। पहा, सांबर अशा पद्धतीने शिजलेलं आहे। तर त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकत आहे, जेणेकरून ते दिसायला सुद्धा छान दिसेल। आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीचं अगदी कमी डाळी वापरून फक्त 2च डाळी मी वापरलेल्या आहेत, तूर डाळ आणि मूग डाळ। एका डाळीचं सुद्धा सांबर खूप छान लागतं। तर हे सांबर खाण्यासाठी रेडी आहे। सो माझ्या चॅनलला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।